महासागर न्यूज. टीसीएस कंपनी का जो हेड है यहाँ का कपूर, उसको पुलिस की हिरासत में है, उसकी इंक्वायरी चालू है। तहकीकात के साथ साथ इन्वेस्टिगेटिव टीम देखेगी कि जल्द से जल्द कार्रवाई और न्याय मिले। नमस्कार. महासागरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर यापूर्वीच आपल्याला विषय काय आहे कळलाच आहे. खरं तर नाशिक आतापर्यंत वेगवेगळ्या कारणाने सातत्यानं प्रकाश होतात आणि मीडिया समोर येत आहे. नाशिकमध्ये पुन्हा एक प्रकरण आलंय, ते म्हणजे धर्मांतर. या संदर्भामध्ये नाशिक हादरला आहे आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्ये धर्मांतराचं संकट या विषयावरती आजचं हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलंय. आमच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले भाजपाचे नाशिक मंडळ अध्यक्ष सुनील देसाई सर. तर तुमचं आमच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. त्याचबरोबर आमच्यासोबत जॉईन झाले आहेत प्राध्यापक अश्विनी कडभाने जाधव मॅडम, भाजपा महिला कार्यकर्ते आहेत. मॅडम, तुमचे आमच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत जॉईन झाले प्राध्यापक जयंत महाजन सर. हे खरं तर वरिष्ठ पत्रकार तथा निवासी संपादक दैनिक महासागर नाशिकचे आहेत. सर, तुमचेही या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. पहिला मुद्दा सर मी येतो तुमच्याकडे. महाजन सर, तुमच्याकडे येतोय कारण सध्या विविध कारणानं नाशिक सातत्यानं प्रकाश झोतामध्ये आहे, मीडियांच्या समोर आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध बातम्या जे येतात ते फक्त नाशिकच्या येतात. नाशिक मध्ये जे धर्मांतराचा प्रकार झाला आहे त्याबद्दलचं जे उघड सत्य काय आहे? ज्या गोष्टीकडे गेल्या काही दिवसांपासून माध्यमांचं लक्ष नव्हतं, समाज माध्यम देखील दूर होतात, अशी एक भयानक घटना घडली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे अशोक खरातचं प्रकरण जे महाराष्ट्र पातळीवर गाजलेलं आहे, ते प्रकरण घडल्यानंतर दुसरं एक प्रकरण एका पत्रकाराचं, रवींद्र एरंडे नावाच्या एका कथित पत्रकाराचं प्रकरण घडलं. ते खरात टाईपच होतं. तिसरं प्रकरण जे आहे ते मात्र त्याही पेक्षा गंभीर आहे. म्हणजे नोकरीसाठी आपली मुलं बाळं ज्या कंपन्यांमध्ये जातात त्या कंपन्यांचे अधिकारी जर त्याला धर्म बदलायला लावून, त्याला जर धर्मांतर करायला लावून जर त्यांना त्रास देत असेल आणि त्यातील काही मुलींवर अत्याचार झालेले आहे, हे सगळं प्रकरण अतिशय गंभीर आहे. आणि योग्य वेळी ते बाहेर आल्यामुळे आता त्याचा स्फोट झालेला आहे. खरं म्हणजे दिंडोरीला एक अपघात झाला, 6 ठार झाले. आज सकाळी एक अपघात सिन्नर झालाय, त्याच्यात एकाच कुटुंबातील 4 जण ठार झालेत. या दुःखद घटना फार मोठ्या आहेत, परंतु त्यांना ओव्हरलॅप करण्यात येईल अशा प्रकारच्या घटना नाशिकमध्ये घडल्या आहेत. ती घडलेली धर्मांतराच्या बाबतीत. फक्त धर्मांतरच नव्हे तर त्या मार्गातून काही आमिष दाखवून काही तरुण मुलींवर बलात्कार देखील झालेले. आज आपल्या ह्या स्टुडिओमध्ये देसाई साहेब आलेले, सगळ्यात आक्रमकपणे ही लढाई करताना काल संपूर्ण मीडियाने त्यांना पाहिलेलं आहे. ते स्वतः त्या कंपनीमध्ये प्रचंड मोठा फौजफाटा घेऊन गेले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला आवाज उठवणारे देसाई आपल्या आज बरोबर आलेले. आज सकाळी त्यांची माझी पोलीस कमिशनरच्या कार्यालयात भेट झाली. त्यांच्या समेत सगळे आमदार वगैरे सगळे मोठ्या प्रमाणावर नगरसेविका, नगरसेवक सगळे होते आणि यांनी आता रणशिंग फुंकलेलं आहे. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आता एक मोठ्या अशा प्रकारचा आंदोलनाची तयारी त्यांनी केलेली आहे. आणि येत्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी चांगल्या पद्धतीने त्याच्यातून घडेल अशा पद्धतीची अपेक्षा आपल्याला करायला हरकत नाही. खरं म्हणजे महिला रस्त्यावर आल्या पाहिजे, महिलांवर अत्याचार आहे, पण महिला रस्त्यावर आलेल्या नाही ही यातली शोकांतिका आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पुरुषच त्या ठिकाणी आंदोलनाला गेलेत. ज्या कंपनीच्या ठिकाणी गेलेत, आता यांचं निवेदन मी वाचलं, बरोबर खूप कौतुक करावं लागेल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं. अगदी वेळेवर येते. हे जर आज आले नसते तर त्या कंपनीमध्ये काहीही घडलं नसतं. जसं काही पोलीस याच्यामध्ये डिपार्टमेंटला गेल्यानंतर तसं शांततेने काहीच होत नाही ना, मग जाऊ द्या, सोडून द्या हा विषय. आता हा विषय सोडून देता येणार नाही, कारण समाजातील अतिशय महत्वाचे असे घटक आता या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता ही लढाई सुरू झालेली आहे. स्वप्नील, तुम्ही देसाई साहेब, तुम्ही आज सकाळपासून आंदोलनामध्ये आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? काय तुम्हाला काय वाटतं देसाई साहेब या प्रकरणाबाबत?
नाही, अंगाला म्हणजे शहारे येतात, म्हणजे काटे येतात. एवढं भयानक असं हे प्रकरण आहे. महाजन सर, एक ज्या मुलीवर अत्याचार झाले, त्या मुलीने जे स्टेटमेंट दिलंय, तर ते ऐकल्यानंतर मला असं वाटतं की नाशिकचा कुठला भाऊ, कुठला पालक हा गप्प बसेल असं मला वाटत नाही. ती मुलगी म्हणते की त्या ठिकाणी मी माझे भविष्य घडवायला गेले होते आणि त्याच ऑफिसच्या भिंती माझ्या जीवावर उठतील असं मला स्वप्नातही वाटलं नाही. आणि ती पुढे म्हणते की मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ते फक्त माझे सहकारी नव्हते, तर ते कॉर्पोरेट लांडगे होते, असं त्या मुलीचं स्टेटमेंट आहे. आणि हे सगळीकडे आपल्याला वृत्तपत्रांच्या माध्यमातून बघता येईल, वाचता येईल. नाशिक ही कुंभभूमी आहे आणि आपल्या समोर आता काही दिवसांमध्ये आपण कुंभला सामोरं जाणार आहोत. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नाशिकची भूमी आहे आणि नाशिकच्या अशा या भूमीमध्ये भोंदू खरात असेल किंवा पत्रकार म्हणवणारा तो नराधम एखंडे असेल किंवा त्यानंतरची जी घटना या कंपनीमध्ये झाली, तर ह्या अशा घटना या नाशिक सारख्या भूमीमध्ये वारंवार होत आहे आणि ते नाशिकच्या सगळ्या नागरिकांसाठी, या नाशिककरांसाठी हे काही खूप चांगलं नाहीये. म्हणून आम्ही काल त्या ठिकाणी थोडा जरब बसला पाहिजे, या अशा व्यक्तींना कुठेतरी जरब व्हायला हवा, या दृष्टिकोनातनं आम्ही त्या प्रशासनाच्या समोर आम्ही गेलो होतो आणि त्यांना कुठेतरी अटकाव व्हावा या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी गेलो. नाशिकचे तिन्ही आमदार, म्हणजे नाशिक मध्य विधानसभेमधल्या सन्माननीय आमदार प्राध्यापक देवयानीताई फरांदे हे वारंवार ह्या विषयावर बोलत असतात. सीमाताई हिरे आहेत, आपले ऍडव्होकेट राहुल भाऊ डिकले आहेत. आजही त्या 2 दिवस हे सगळेजण प्रचाराच्या दौऱ्याच्या प्रचारासाठी बाहेर राज्यांमध्ये होत्या, परंतु त्या रात्री उशिरा आल्यानंतर सकाळी त्यांनी लागलीच पोलीस कमिशनर साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी या सगळ्या विषयाचं गांभीर्य काय आहे आणि कशा पद्धतीने या सगळ्या विषयाला आपल्याला सामोरं जायचं, हा सगळा विषय आम्ही त्यांच्या बरोबर होतो, कमिशनर साहेबांसमोर त्यांनी डिस्कस केला. हे अत्यंत भयावह आहे. माझं तर मत असं आहे, मला तर असं वाटतं की हा कॉर्पोरेट जिहाद आहे, लव जिहाद आहे. हे फार भयानक आहे. म्हणजे ते जवळून आम्ही बघितलंय. या सगळ्यांना आम्ही काल सुद्धा त्या TCL कंपनीचा सिनियर मॅनेजर वाटतं कपूर, याची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला संध्याकाळी 5 वाजता मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याची भेट झाली आणि त्यांच्याकडनंही आम्ही सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय. परंतु हे सगळं भयानक असं सगळं सुरू आहे. एका विशिष्ट अशा धर्माच्याच मुलींवर असं टार्गेट केलं जातं, हे अत्यंत भयावह आहे. त्या मुलींना धर्म स्वीकारायला भाग पाडणे, त्यांना कार्यालयामध्ये नमाज पडायला लावणे, त्यांना त्यांच्या डब्यामध्ये ते मांस घेऊन यायचे आणि तो जो मुलगा आहे त्याचं धर्मांतर केलं, त्याला ते खाऊ घातलं आणि तो माळकरी आहे आणि त्याला ते मटण खाऊ घातलं. तेही काय, ते 12 नंबर बीफ, ते मटण त्या मुलाला खाऊ घातलं. म्हणजे हे कुठे चाललंय? म्हणजे यांच्या डोक्यात काय, यांना करायचं काय? म्हणजे हा फार मोठा असा विषय आहे. याच्या पायामुळं खोदून काढण्याची आवश्यकता आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी या सगळ्या विषयांवर बारकाईने लक्ष देऊन आहेत आणि हा तडीस नेल्याशिवाय हे सरकार, आपलं सरकार बिलकुल गप्प बसणार नाही. काल मुंबईवरनं ATS ची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झाली आणि चौकशी करते.
सर बरं, आता मला एक याच्यामध्ये अश्विनी मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हा सगळा प्रकार तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचला असेल, विविध वाहिन्यांमध्ये बघितला असेल. तुम्हाला असं वाटत नाही हो. का की मुलींच्या या संदर्भामधलं काहीतरी शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांना काहीतरी माहिती मिळाली पाहिजे? तुमच्यावर कोणते प्रयोग होऊ शकतात, काही पण होऊ शकतं, पण नोकरीला जाणाऱ्या मुलींनी कशा पद्धतीची सावधगिरी बाळगायला पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पक्ष, आता तुम्ही त्या भारतीय जनता पक्षाचं तिथलं काम करतात देवळाली कॅम्पमध्ये, तर तुम्ही त्या माध्यमातून काही अशी तयारी करणार का? मुलींना काही प्रशिक्षण देणार का? की तुम्ही शिकवता, ग्रॅज्युएट करता, आज तुम्ही MSc मायक्रोबायोलॉजी PhD झालेले आहात, पण तुम्ही पुढच्या पिढीला काही समजून सांगणार का या संदर्भात? मला यावर सुरुवातीला तर हेच सांगायचे की धर्म स्वातंत्र्य हा आपल्या देशाचा मूलभूत अधिकार आहे, पण ते जबाबदारीने किंवा फसवणूक किंवा लालच देऊन करणं हा एक खूप मोठा गुन्हा आहे. आणि आम्ही मुलींना वारंवार हेच शिकवत असतो. महाविद्यालयांमध्ये पण या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असते की जेव्हा आपल्याला कोणतीही गोष्ट ही जबरदस्तीने किंवा मग फसून होते, तेव्हा ही चुकीची याचं जे पुढचं जे भवितव्य आहे हे पूर्ण चुकीचं असणार आहे. एखादी गोष्ट तुमच्यावर जबरदस्तीने लादण्यात येते ना, तेव्हा ती खूप चुकीच्या पद्धतीने तुम्हाला पुढे त्याची रिॲक्शन्स मिळू शकते. आणि संविधानाचा गैरवापर चालणारच नाही, कारण की आपण भारतीय संविधानामध्ये प्रत्येक धर्म मानणारा प्रत्येकाला अधिकार आहे, पण तो स्वच्छतेने असावा. आणि जर कोणी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पैशांच्या लालच देऊन किंवा दबाव यंत्रणेचा वापर करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा संविधानाचा अपमान आहे. आणि नाशिक सारख्या सांस्कृतिक शहरामध्ये जर ही घटना घडते, आणि नाशिक जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. अशा ठिकाणी रॅकेट या शब्दाचा वापर जर होत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे, हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि सरकारची भूमिका यासाठी स्पष्ट आहे. सरकारची भूमिका यासाठी स्पष्ट आहे. आपण जर बघितलं की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ते राज्याचे गृहमंत्री देखील आहेत आणि मुख्यमंत्री देखील आहेत, तर सरकारने नेहमीच सांगितलेलं आहे की कोणाला जबरदस्तीने धर्मांतर करू नये आणि अशा प्रकारे जर होत असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल. नाशिकचे जे पालकमंत्री आहेत गिरीश भाऊ महाजन यांनी देखील या गोष्टीची दखल घेतली आहे. यांनी देखील या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे आणि यांनी देखील सांगितलेलं आहे की जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अत्यंत चुकीची घटना आहे आणि याचा निषेध आम्ही सगळेच जण करत आहोत. आणि तपास यंत्रणांचं काम करे, सत्य लवकरच बाहेर पडणार आहे. पण ही केवळ राजकारणाची बाब नाही, तर हा समाजाचा सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आणि आम्ही वारंवार मुलींना महाविद्यालयामध्ये आम्ही या विषयावर चर्चा करत असतो आणि वेगळ्या एक्झाम्पल्स देऊन आम्ही या मुलींना सांगत असतो की तुमच्यावर जर असं काही घडत असेल तर तुम्ही त्याच वेळी त्या क्षणाला तुम्ही त्याच्यावर प्रत्युत्तर केलं पाहिजे, आम्हाला सांगितलं पाहिजे किंवा तुमच्या घरी किंवा समाजामध्ये कोणाला तरी सांगितलं पाहिजे, म्हणजे पुढची घटना ही जास्त वाढणार नाही किंवा ती भयंकर घटना घडणार नाही. मला मी थोडस ब्रेक करतो. देसाई साहेब, मला एक असा प्रश्न पडलेला आहे जो समाजातून माझ्या कानावर आलेला आहे की तुम्ही धर्मांतराचे रॅकेट कंपनीमध्ये निघालं. खरं म्हणजे ती कंपनी फार नावाजलेली, TCS हे नाव महाराष्ट्रात नाही, देशासाठी नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर आदराने घेतले जाणारं नाव आहे. त्या कंपनीमध्ये तुमच्याच भाषेमध्ये म्हणायचं झालं तर काही लांडगे घुसले आणि त्यांनी हा प्रकार केलेला आहे. पण मला एक तुम्हाला असं विचारायचं आणि त्याचं तुम्ही मला तुमच्याकडून महाराष्ट्राला एक प्रामाणिक उत्तर असावं. खरातने ज्यावेळेस अशाच प्रकारचा खरातनी उद्योग सुरू केल्यानंतर तुमची भारतीय जनता पार्टी किंवा तुमचे हिंदुत्ववादी रस्त्यावर का आले नाही असा आमचा एक लोकांकडून आलेला जो सूर आहे तो तुमच्या मी कानावर घाल. ज्यावेळेस तुम्ही इथं मुस्लिम लोकांकडून आक्रमण झाल्यानंतर तुम्ही बाहेर आले, तो मुस्लिम का हिंदू त्याच्याशी काही आम्हाला घेणं नाही, का तिने वाईट केलं त्याला शिक्षा झाली पाहिजे, तुमचं आंदोलन पण योग्य आहे. पण खरंचच्या बाबतीत तुम्ही आंदोलन का केलं नाही? कारण तिथं बलात्कार झालेल्या सगळ्या स्त्रिया हिंदू होता, केवळ तो हिंदू बाबा होता म्हणून तुम्ही ते आंदोलन केलं नाही का? याचं मला तुमच्याकडून खरं उत्तर पाहिजे. महाजन सर, नक्कीच महाजन सर, आरोपी कुठलाही असो त्याला जात धर्म नसतो असे मानणारे आम्ही आहोत. आणि खरात प्रकरणाचं खरं कोणी शोधून काढलं असेल तर ते
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच हा सगळा प्रकार उघडकीस आणला आणि त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये हे सगळं कथन केलं आहे. आपण सगळं मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल आणि त्यांची चौकशी अजूनही सुरूच आहे. म्हणून आपण आजही बघितलं असेल की आज पोलीस कमिशनर साहेबांना निवेदन दिलं, त्यामध्ये आम्ही तिन्ही विषय त्यामध्ये घेतलेले आहेत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही कायमच रस्त्यावर असतो आणि यापुढेही असणार आहोत. त्यामध्ये असं काही दुसरा असा विषय नाहीये की एकाच धर्माला टार्गेट करणं असा विषय बिलकुल नाहीये. काल सुद्धा आपल्या कुंभमंत्री गिरीश भाऊही या ठिकाणी होते. त्यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. तर त्यामध्ये असा काही विषय नाहीये की फक्त हा कॉर्पोरेट मध्ये जी आर आहे तिथे मुस्लिम आहे म्हणून असा नाहीये. परंतु धर्मांतर हा विषय अत्यंत गंभीर आहे. म्हणजे यामध्ये फारच गंभीरता वाटली आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी याला जाब विचारण्यासाठी गेलो. परंतु आमच्या कधीही मनात असं आलं नाही की तो हिंदू बाबा आहे किंवा हा जो तुम्ही म्हणतात एरंडे सारखा पत्रकार याला पाठीशी घालणार नाही आणि कोणीही त्याचं समर्थन करणार नाही. तेही निषेधार्थ आहे. त्यांच्यावर बी कठोर कारवाई होईल आणि गृह खातं अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा तपास करताय. आता ह्या जो कॉर्पोरेट जिहाद आपण म्हणतो आहोत याचा सुद्धा पर्दाफाश कसा झाला महाजन सर आपल्याला ते माहिती आहे. याच्यामध्ये सुद्धा पोलिसांचंच कौतुक केलं पाहिजे. काही महिला पोलीस त्या ठिकाणी बरेच दिवस तिथे ठाण मांडून बसले होते. आपल्या जीवाची पर्वा न करता त्या IT कंपनीमध्ये होते. हे त्यांना सुद्धा माहिती नव्हतं आणि त्यांनी सगळे तिथे एव्हिडन्स गोळा केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं. म्हणजे या पोलिसांचंही कौतुक केलं पाहिजे सर. या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त आपले कर्णिक साहेब किंवा महिला पोलीस अधिकारी यांचं सगळ्यांचंच कौतुक केलं पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. पण मी अश्विनी मॅडमला एक प्रश्न विचारतोय की जात धर्म जे आता देसाई साहेबांनी सांगितलं का जात धर्म गुन्हेगाराला जातही नसते धर्मही नसतो, तो गुन्हेगारच असतो, तोच त्याचा धर्म आणि तीच त्याची जात असते. परंतु हे जे जाळं पसरवलं जातं त्यामध्ये हिंदू मुली का फसल्या जातात याचं मला तुमच्याकडून जर काही माहिती मिळाली तर बरं राहील. हिंदू मुलीच का फसतात जाळ्यामध्ये हे महिला म्हणून मला तुमच्याकडून उत्तर हवंय. मला असं वाटतं की आपण लहानपणापासून मुलांना हे शिक्षण देणं गरजेचं आहे. आपल्या ज्या समाजामध्ये जो सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे. की आता हा जो धर्म आहे या मुली खूप कट्टर, आपण असं म्हणतो खूप कट्टरवादी असतात. आणि आता सध्या जर तुम्ही बघितलं तर या मुली महाविद्यालयामध्ये सुद्धा बुरखा घालूनच येतात आणि त्यांना कितीही काही म्हटलं तरी ते बुरखाही काढत नाही, त्यांच्या तोंडावर काही काढत नाही आणि तरी परीक्षेला बसतात तरी पण ते आम्हाला चेहराही दाखवत नाही. म्हणजे ते एकदम कट्टरवादी असतात. पण ज्या आपल्या हिंदू मुली आहेत त्यांना थोडंसं धर्मप्रेम असं म्हणता येईल की थोडंसं कमी झालेलं वाटतं मला. किंवा मग त्यांच्या मनात काही असं जेव्हा ते सर्कलमध्ये राहतात, दुसरे मित्र मैत्रिणी त्यांच्या अवतीभोवती असतात तेव्हा ते याचा विचार करत नाही आणि अशा मुली फसतात. ज्या मुली विचार करत नाही त्या मुली फसतात अशा प्रकरणामध्ये. आणि इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेरोजगारी आणि जे गरीब मुली आहेत त्या लवकर फसतात. त्यांना पैशांचा आमिष दिला जातो किंवा नोकरीसाठी तुम्हाला आम्ही कुठेतरी नोकरी लावून देऊ असं आमिष दाखवून या मुलींना फसवलं जातं. ठीक आहे, काही हरकत नाही. एका ज्वलंत अशा प्रश्नाला नाशिक भारतीय जनता पक्षाने हात घातलेला आहे. म्हणून आज तुम्हाला दोघांनाही महासागरने सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या लोकांना बोलवा. आपण दोघांनीही वेळ काढलाय. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या न्यूजपेपर असेल किंवा वाहिनी असेल, नाशिक सोडून दुसरं कसलंही नाव नाही. त्यामुळे अनेक ज्वलंत प्रश्न बाजूला पडून आपल्याला धर्म आणि आपल्याला समाजाला सावरायची गरज आहे. ती सावरण्याची भूमिका आपण घेत आहात. म्हणून महासागरच्या वतीने आपलं सगळ्यांचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपण आता थांबवूया. धन्यवाद. धन्यवाद सर.